एकदम झणझणीत चटकदार आणि एकदम मार्केटसारखी अशी ही पावभाजी, जी की कलरने सुद्धा भरपूर आहेच पण टेस्टला सुद्धा एकदम भारी, जी की आपण बाहेर जाऊन पैसे देऊन खातो त्याच प्रकारची। तर सर्वात अगोदर इथे काय केलेलं आहे, 3 चमचे मोठे तेल घातलेलं आहे। त्यानंतर 10 ते 12 लसणाच्या कळ्या घातल्या तेलमध्ये। तेल छान तापलं की त्यानंतर 2 मीडियम साईजचे कांदे जे आहेत उभे कट करून घेतले, ते घातले, थोडा वेळ फ्राय केले। त्यानंतर जे आहे 1 मीडियम साईजची शिमला मिरची कट केली, ती सुद्धा घालून घेतली। त्यानंतर 2 मीडियम साईजचे बटाटे घातले, ते सुद्धा छान फ्राय केले। त्यानंतर एक जे गाजर घातलेला आहे आणि इथे जे आहे मी 1 टोमॅटो घेतलेला होता मोठा, तो कट करून घातला। काही बीट घातलं, बीट जे आहे 5 ते 6 तुकडे घातले। त्यानंतर जे आहे 1 वाटी मटार घातलेला आहे। छान असं भाज्यांना अगोदर छान तेलामध्ये फ्राय करून घेऊया। त्यानंतर लास्टला इथे जे आहे कोबी घातलेली आहे, पत्ता गोबी। त्यानंतर 1 चमचा मीठ घातलं, झाकण देऊन 5 मिनिटं वाफवून घेऊया। परत व्यवस्थित मिक्स करूया। त्यानंतर अर्धा चमचा धनेपूड घातली, पाव चमचा हळद घातली। परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करूया, म्हणजे धनेपूड जे हळद आहे व्यवस्थित मिक्स होईल। त्यानंतर इकडे जे आहे प्रेशर कुकर घेतलेला आहे, कुकरमध्ये सर्व भाज्या घालून घेतल्या। त्यानंतर पाणी घालूया। इथे जे आहे पाणी घातलेलं आहे, तर पाणी जे आहे 2.5 वाटी घातलेलं आहे। खूप जास्त पाणी अजिबात नाही घालायचं, नाही तर काय होईल, जे आपण भाज्यांमध्ये सुद्धा एक्स्ट्राचं पाणी असतं आणि आपण जास्त पाणी घातलं तर पावभाजीची कन्सिस्टन्सी जी आहे पातळ होईल। त्यानंतर 3 शिट्ट्या घेतल्या कुकरच्या, छान अशी वाफ जाऊ देतली। त्यानंतर कढईमध्ये सर्व भाज्या काढून घेतल्या, मॅशरने अशा पद्धतीने मॅश करून घेतल्या। छान असा त्याला तडका देऊया। तर इकडे जे आहे 1 चमचा साजूक तूप, 1 चमचा 1 पळी तेल घातलं। तुम्हाला साजूक तूप नसन घालायचं तर तुम्ही बटर घातलं तरी सुद्धा चालेल। 2 चमचे लाल काश्मीरी मिरची पावडर घातली, 1 पॅकेट पावभाजी मसाल्याचं सुद्धा घातला। छान असे मसाले जे आहेत तेलामध्ये तळून घेतले। त्यानंतर इकडे जे आहे 2 टमाट्याची प्युरी बनवून घेतली होती, ती घालून घेतली। छान पद्धतीने जी आहे आपली ग्रेव्ही शिजवून देऊया। छान उकळ आलेली आहे, तेल सुद्धा सुटलेलं आहे आणि पावभाजीमध्ये छान अशी मस्त गरम गरम ग्रेव्ही जी आहे आपण घालून घेऊया। मार्केटवाले जे आहेत हेच पद्धतीने पावभाजी बनवतात। त्यानंतर जे काही शिल्लक मसाला होता कढईमध्ये, त्यामध्ये थोडंसं कोमट पाणी घातलं, अर्धी वाटी, आणि छान असं पाणी सुद्धा घातलं। त्यानंतर 1 चमचा परत मीठ घातलं। मीठ जे आहे आपण भाज्यामध्ये सुद्धा घातलेलं होतं, त्यामुळे काळजीपूर्वक मीठ घालायचं आहे परत। आणि हे बघा आली का नाही मग मार्केटसारखी कलर, टेक्स्चर आणि चव सुद्धा तशीच आहे बरं का। या प्रकारे पावभाजी तयार झाली। छान अशी कोथिंबीरने गार्निश करून घ्यायची। इकडे जे आहे मसाला पाव सुद्धा करून घेतले। पावभाजी मस्त अशी सर्व केलेली आहे। पूर्ण व्हिडिओ जो आहे चॅनलवर अपलोड केलेला आहे, सविस्तर व्हिडिओ जाऊन पाहू शकता। आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।